नमस्कार मंडळी. तर बघा, बरेच दिवस झाले इंस्टावरती एक व्हिडिओ व्हायरल होता. तर तो व्हिडिओ होता की एका मुलाच्या बाबतीत. तर ते जे महाराज आहेत त्यांनी तो व्हिडिओ केलेला होता, म्हणजे बनवलेला होता. आपलं त्यांनी सहजगतीच तो व्हिडिओ बनवला होता तसं जर म्हणायला गेलं तर. कारण तो मुलगा पूर्णपणे हट्टी आणि भरपूर कडकडपणा करत होता. त्यामुळे त्याला म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांचे आजोबा वगैरे आई वडील आहेत, त्यांनी त्याला जे महाराजांचं जे कीर्तनाचं म्हणजे ते म्हणजे राहण्याचं जे ठिकाण आहे, म्हणजे शिक्षणाचंही तिथं त्याला घातलेलं होतं. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल होतोय महाराजांना बघायचं होतं. तर त्यांना त्याच्या आई वडिलांनी वगैरे सांगितलेलं होतं महाराजांना की हा खूप हट्टी आहे आणि खूप कडकडीपणा वगैरे करतो, दमवतो खूप, ऐकत काही नाही आहे. तर त्याच्यामध्ये किती सुधारणा होते का काय असं बघा म्हणून सांगितलं होतं. त्यामुळेच बघा त्याने आपलं सहजगती 6 महिन्यानंतर त्याचा एक व्हिडिओ बनवला होता. तर इतका हट्टी जो मुलगा आहे तोही बदलू शकतो का, त्यांना बघायचं होतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करायची होती. त्यामुळं पहिलीच जी पालक मीटिंग आहे ती पालक मीटिंग होती. प्रत्येकाचे आईवडील आलेले होते आणि त्या मुलग्याला, तो मुलगा बघत होता, त्या मुलग्याला सहजगती महाराजांनी विचारलं की तुझे आईवडील येणार नाही आहेत पालक मीटिंगला. तर तो एक 10 मिनटासाठी अगदी थक्क झाला. बघा, तो प्रचंड व्हायरल होत होता की सगळ्यांना असं वाटलं की खरंच बाबा त्याचे आईवडील येणार नव्हते का काय. तर त्याचे आईवडील येणार होते, मुलासाठी ते वेळ काढून आपल्या मुलासाठी ते येणारच होते. फक्त आपलं त्याला विचारलं, फक्त त्यांनी सांगितलं की तुझे आईवडील आहेत ते येणार नाही आहेत पालक मीटिंगसाठी. बाकीच्यांचे आईवडील आलेले आहेत, त्यांना काम आहे दोघांनाही, त्यामुळे ते येणार नाहीत. पण मी जर सांगितलं तर ते नक्कीच येतील असे महाराज म्हणत होते. तर तो मुलगा किती समजूतदार बनला आहे बघा. 6 महिन्यानंतर त्याच्यात इतका छान असा बदल झाला. तर तो म्हणला की नाही येणार तर असो, त्यांना काहीतरी काम असेल, आईला पण आणि बाबांना पण काहीतरी काम असेल, त्यामुळे ते येणार नसतील, असू दे म्हटला, पुढच्या पालक मीटिंगला ते येतील. इतका छान असा रिस्पॉन्स त्याच्याकडून मिळाला. फक्त तो काय म्हणतोय त्यांना बघायचं होतं. आणि तुला काय हवं आहे असं विचारतं. एक वय आणि खाऊ हवं आहे म्हणून त्या मुलग्यानं सांगितलं. तर तो व्हिडिओ इतका क्षणिक होता, प्रचंड व्हायरल झाला होता, अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायजोगी. ज्या वेळेला पालक मीटिंग शाळेमध्ये असते आणि आपले आई वडील जेव्हा येणार नाहीत असं त्या मुलाला कळतं, तेव्हा खूप भावूक होतं, खूप वाईट वाटतं. तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं ते व्हिडिओ बघितल्यानंतर. प्रत्येकाने तिथे मदत सुद्धा जाऊन केलेली आहे भरपूर प्रमाणामध्ये. तर सगळ्यांनाच वाटलं की बाबा खरंच हे असं झालेलं आहे. तर असं झालं नव्हतं. तर काय झालं होतं, तर फक्त व्हिडिओ त्यांनी बनवला होता सहजमध्ये. मुलाकडून काय प्रतिक्रिया मिळते हे त्यांना बघायचं होतं, त्यामुळेच त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला होता. तर इतका 6 महिन्यात त्याच्यामध्ये छान रिस्पॉन्स दिसत होता, इतका छान बदल दिसत होता. सकाळची तो जो कीर्तन वगैरे म्हणजे असतं, प्रार्थना वगैरे असते, तो सकाळी वगैरे म्हणायचा. जे ग्रंथ वगैरे असतात ते वाचायचं. इतकी छान त्याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये सुधारणा झाली होती. ती पाहूनच थक्क व्हायजोगं होतं. खरं इतका हट्टी होता मुलगा की ऐकायलाच तयार नाही आहे, खूप हट्टीपणा करायचा. त्यामुळे त्याच्यामध्ये 6 महिन्यात काय सुधारणा होते हे बघायचं होतं आणि ते त्या मुलाने सिद्ध करून दाखवलं त्याच्या भावनेतून. त्याला वाईट तर खूप वाटत होतं की बाबा, तो बघत होता की प्रत्येकाचे पालक आलेले आहेत, आई वडील, माझे मात्र आलेले नाही आहेत. त्याच्या मनाला कुठेतरी त्याचे डोळे भरून आले होते. त्याला दुःख तर वाटत होतं, पण त्याने तिथे कुठलेही दुःख न मानता किंवा काही न बोलता फक्त सांगितलं की आईला आणि बाबांना काहीतरी काम असेल, त्यामुळे ते आले नाही आहेत. तर पुढच्या पालक मीटिंगला ते नक्की येतील. मला फक्त एक वही आणि खाऊ द्या तुम्ही, तुला काय हवं आहे म्हणून विचारल्यावर. आणि तिथे महाराज सुद्धा म्हटले की जर मी फोन केला तुझ्या आईवडिलांना तर ते नक्कीच येतील, करू काय फोन. तर मुलगा म्हटला नको, त्यांना काम असेल, ते पुढच्या पालक मीटिंगला येतील. इतका निरागस भाव त्या मुलाच्या चेहऱ्यावर होता, इतका बदल होता. ते बघूनच सगळ्यांचे डोळे पाणावले आणि बऱ्याच जणांनी त्यांना तिथे मदत सुद्धा केलेली आहे. तर असा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. याबद्दल तुम्हाला तुमची काय प्रतिक्रिया वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती जर आपल्या कोण नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ जरा लेट आलेला आहे त्यासाठी क्षमस्व. धन्यवाद.